श्रावण महिन्यास तर सुरुवात झालेलीच आहे. या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हे एकाच दिवशी आलेले आहेत. खूप दुर्मिळ योग जुळून आलेला आहे की नागपंचमी आणि सोमवार हे एकाच दिवशी आलेले आहेत. तर दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी आले आहेत. तर सर्व स्त्रियांचा आवडीचा सण म्हणजे नागपंचमी. दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजेच श्रावणाला सुरुवात झाली की 5व्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागोबाची पूजा केली जाते. नागदेवता हे शिवांच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. या दिवशी नागोबाची पूजा केल्यामुळे सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होत असते. तर ही नागपंचमीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही कशा प्रकारे करू शकता, त्याचबरोबर कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि या दिवशी काही नियम आहेत जे आपल्याला पाळावेच लागतात. कारण नागपंचमीच्या दिवशी अशी काही कामं आहेत की ती अजिबात करायची नाहीत. चला तर मग ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. त्यामुळे अजूनही बरेच लोक नागाची पूजा करताना दिसतात. नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. त्यामुळे शेतकरी लोकसुद्धा अगदी उत्साहाने, आनंदाने नागपंचमीचा सण साजरा करतात. तर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणची वेगवेगळी आहे. काही जण पाटावर हळद चंदनाने नाग आणि नागिन काढतात आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून पूजा करतात. तर काही जण मातीची नागाची मूर्ती बनवून त्याची देखील पूजा करतात. त्याचबरोबर काही जण नाग, नागिन आणि त्यांची पिल्ले अशी वंशावळ काढून पूजा करतात. तर काही ठिकाणी पाटावर तांदुळाने किंवा रांगोळीने सुद्धा नाग, नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी कागदावरती चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने नागोबांची पूजा केली जाते. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. पण बऱ्याच ठिकाणी असा एक कागद मिळतो ज्याला नाग नरसोबा कागद असं सुद्धा म्हणतात. त्या कागदावर सुद्धा श्रीकृष्ण आणि एक आल्यामर्दन यांचं चित्र आहे, जो जराजीवतिकेच्या पूजेसाठी आपण आणलेला आहे. तर त्यातील नागाची पूजासुद्धा काही भागामध्ये करून नागपंचमी साजरी केली जाते. तर बऱ्याच ठिकाणच्या पद्धती, परंपरा या वेगवेगळ्या असतात. तुमच्याकडे ज्या पद्धती, परंपरा आहेत त्याप्रमाणेच या गोष्टी कराव्यात. आता मी इथे पाटावरती तांदळाने नागोबांची चित्र काढून त्यांची पूजा करणार आहे. तर अगदी साधी सोपी पूजा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून चांगली वस्त्र घालावीत. जी नववधूचे आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पण या दिवशी छान अशी साडी घालू शकता. आदल्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या हातावर मेहंदी लावतात, वेगवेगळे दागिने घालून, अलंकार घालून छान असं तयार होतात आणि मग नागदेवतेची पूजा करतात. ही पूजा जिथे मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्यावर नवीन कोरं वस्त्र टाकायचं. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे इथे दिवा लावून घ्यावा. दीपपूजन करायचं आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहावीत, नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण गणेश पूजन करणार आहोत. गणपती बाप्पांना देखील आपण स्वच्छ पाण्याने, पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना तुम्ही ओम गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे. पाटावर थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची स्थापना करावी. त्यांना देखील चंदन, हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करावी. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत. लाल फूल व्हायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर या पूजेची मुख्य देवता म्हणजे आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत. त्यासाठी मी इथे तांदळाने नागदेवतेचं कुटुंब काढणार आहे. म्हणजे नाग, नागिन आणि त्यांची पिलवंड इथे मी काढून घेतलेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही तांदळाने ही चित्र काढू शकता किंवा मग रांगोळीच्या साहाय्याने किंवा एखाद्या पेपरवरती तुम्ही पेनाच्या साहाय्याने देखील अशा प्रकारचे चित्र काढून त्यांची पूजा करू शकता. तर इथे यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांना कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि धागा, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर धागा बनवण्यासाठी आपल्याला पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा आहे. तो आपल्याला आपल्या गळ्यामध्ये बसेल
इतक्या आकाराचा 5 किंवा 7 पदरी करायचा आहे. त्याला ओली हळद लावून आपण तो पिवळा करायचा आहे किंवा हातावरची थोडीशी हळद आणि पाणी घेऊन तो आपल्याला हळदीने पिवळा करायचा आहे. या दिवशी पिवळा केलेला दोरा खूप महत्त्वाचा असतो. याला आमच्या भागामध्ये पोत असं म्हणतात. तर अशा प्रकारचे आपल्याला 4 ते 5 दोरे बनवायचे आहेत. नागोबाला घालायचे आहेत. वारुळाची पूजा करणार असाल तर ते वारुळावरती ठेवायचं आहे. मातीची नागाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला सुद्धा तुम्ही घालू शकता. अनेक गावामध्ये नागोबाच्या मातीची मूर्ती केली जाते. तिथे पण जाऊन काही स्त्रिया पूजा करतात. तर या ठिकाणी पण आपण हे दोरे घ्यायचे आहेत आणि तिथे जाऊन तिथले घेऊन यायचे असतात आणि नंतर घरी आल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती किंवा गळ्यात बांधले जातात. खास करून तुमच्या घरांमध्ये लहान मुले असतील तर त्यांना तुम्ही हातावरती किंवा गळ्यामध्ये हा दोरा बांधू शकता. त्यानंतर आपण नागोबाला अक्षदा, फुलं व्हायची आहेत. त्यानंतर या पूजेत महत्त्वाची असतात ती म्हणजे आघाड्याची पाने. तुम्ही आघाड्याची माळ पण करून घालू शकता किंवा आघाडा, दुर्वा, फुलं यांची माळ करून तुम्ही नागोबाला घालू शकता किंवा मग अशीच वाहिली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी नैवेद्यामध्ये जास्त मान असतो तो म्हणजे दूध आणि ज्वारीच्या लाह्या आणि फुटाण्यांचा आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे दूध आणि ज्वारीच्या लाह्या या खूप महत्त्वाच्या आहेत. या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाते. त्यामुळे दूध, लाह्या आणि फुटाणे यांचा नैवेद्य अवश्य दाखवावा कारण या दिवशी यांचं खूप मोठं महत्त्व असतं. तसेच या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. नागोबाला नैवेद्य दाखवल्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे. संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे. येत असेल तर एखादा मंत्र म्हणावा, नसेल तर ओम नागदेवताय नमः हा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग गायत्री मंत्र पण तुम्ही म्हणू शकता. ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात हा गायत्री मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. त्यानंतर नागपंचमीला दूध आणि लाह्यांबरोबरच पुरणाचे दिंड आणि काणवल्याचा सुद्धा मान असतो. काही जण पातोळ्या पण दाखवतात. काणवले म्हणजे एक प्रकारचे करंजीच असते, फक्त त्या न तळता उकडलेले असतात किंवा भाजलेले असतात आणि पुरणाचे दिंड म्हणजे गव्हाच्या कणकेची छोटी चपाती लाटून त्यामध्ये पुरण भरले जाते आणि त्याची घडी करून ते सुद्धा वाफवतात. तर त्याला काणवले, पातोळ्या किंवा पुरणाचे दिंड यांचा पण नैवेद्य दाखवला जातो. नागपंचमीच्या दिवशी त्याचबरोबर त्या दिवशी तवा, कढई ठेवत नाहीत. त्यामुळे असे पदार्थ बनवले जातात. असं म्हणतात की या दिवशी काही भाजायचे किंवा तळायचे नसते. या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, तसेच चुलीवर तवा ठेवू नये अशा गोष्टी या दिवशी पाळल्या जातात. पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये, शेतकऱ्यांनी या दिवशी शेतामध्ये कसलीही कामे करू नयेत. अशी काही कामं करणं नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य मानलं जातं कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच यामागचा उद्देश असतो. तसेच केस कापणे, दाढी करणं, नखं कापणे या गोष्टी पण करणं कटाक्षाने टाळावं. तसेच पूर्वीच्या काळी गावाकडील स्त्रिया नागपंचमीला वारुळाची पूजा करायला जायच्या. अजूनही जिथे वारुळे असतील तिथे जातही असतील, पण शहरी भागामध्ये वारुळे नसतात तर त्यांनी अशा प्रकारे घरच्या घरीच ही पूजा करू शकतात. तसेच या दिवशी स्त्रिया नटून थटून झाडाला झोके घेऊन सणाचा आनंद देखील घेतात. अशा प्रकारे नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला मनोभावे नमस्कार करा, प्रार्थना करा, नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तसेच नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्पदोष कमी होतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये सापाची भीती राहत नाही. तसेच आपल्याला सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने या दिवशी नागोबाची पूजा अवश्य करा. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच भक्तिमय आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या श्री गणेश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.